ॲक्सिडेंट. तुमच्या संकेतचा ॲक्सिडेंट झालाय. रात्री 9 वाजता कुणीतरी दारातच बोललं. मला एकदम धस्स झालं. मी पटकन बाहेर आलो. तेवढ्यात एका माणसाच्या मोटरसायकलवरून संकेतला कोणीतरी आणलं. संकेत मोटरसायकलवर मध्ये बसला होता व माझे भाऊ भागवत त्याला धरून मागे बसले होते. संकेत चांगलाच भेदरला होता. त्याच्या गुडघ्याच्या खाली घोट्याच्या वर पोटरीजवळ पायाला खूपच मोठी खोलवर जखम झाली होती. आम्ही ताबडतोब डॉक्टर खांडेकर यांच्याकडे त्याला घेऊन गेलो. त्यांनी जखम बघितली आणि ते म्हणाले, जखम खोलवर आहे. मी तोपर्यंत पेन किलर देतो. तुम्ही गारगोटीला शिकलगार डॉक्टरांच्याकडे जावा. मी डॉक्टरांना फोन करतो. तोपर्यंत आमच्या दारात आणि डॉक्टरांच्या दवाखान्यात अपघात पाहण्यासाठी खूपच गर्दी जमा झाली होती. मी घरी आलो, कपडे घातले, कारची किल्ली घेतली व कार बाहेर काढली. मी, संकेत, भागवत आणि अपर्णा गाडीत बसलो. सर, तुम्हाला जमेल ना जायला? आमच्यापैकी कोणी ड्रायव्हिंग करू काय? गर्दीतील बऱ्याच जणांनी मला विचारलं. मीच व्यवस्थित नेऊ शकेन, तुम्ही काळजी करू नका, मी आत्मविश्वासानं म्हणालो. गारगोटीत आलो. शिकलगार डॉक्टरनी प्रथम संकेतच्या डोक्याचे आणि पायाचे एक्सरे घेतले. सुदैवाने हाड मोडलं नव्हतं. त्यांनी तासाभरामध्ये ऑपरेशन पूर्ण केलं. जखम इतकी मोठी आणि खोलवर होती की मधला मांसाचा तुकडा गायब होता. त्यामुळे टाके घालून जखम जुळवून घ्यावी लागली. संकेतला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं. त्याला एक स्पेशल रूम दिली. सलाईन चालू केले. भागवत दवाखान्यात थांबतो म्हणाले. आम्ही दोघे परत सरवड्यास आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी अपघातस्थळी जाऊन सर्व चौकशी केली. रात्री 8:30 वाजता आम्ही जेवल्यानंतर भागवत व संकेत दोघेही शतपावली करण्यासाठी खोराटे हायस्कूलपर्यंत जात असत. त्याप्रमाणे ते दोघे जेमतेम जनावरांच्या दवाखान्यापर्यंत गेले असतील नसतील तोपर्यंत पाठीमागून एक मोटरसायकल भरधाव आली आणि संकेतच्या पायाला थडकून पुढे जाऊन आपटली. मोटरसायकलचे पॅडल पोटरीला थडकले. पोटरीचे मांस पॅडलला चिकटले. संकेत खाली आपटला. त्याला पायाला व डोक्याला मार लागला. मोटरसायकलवाला पुढे जाऊन डांबरी रस्त्यावर आपटला आणि बेशुद्ध झाला. गर्दी जमा झाली. अरे, हा तर उंदरवाडीचा कांबळ्यांचा मुलगा. हा आत्ताच बारमधून दारू पिऊन आलाय, एक दोघे म्हणाले. त्याची पूर्ण माहिती घेतल्यानंतर लक्षात आले की मोटरसायकल त्याच्या वडिलांच्या नावावर होती. त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते. त्याची मोटरसायकल नवी होती. त्यावर नंबर प्लेट पण नव्हती. लाईट पण डिमच वेगळ्या कलरची होती आणि विशेष म्हणजे तो दारू प्यालेला होता व गाडी चालवत होता. त्याची मोटरसायकल सचिन एकशेंगे वगैरे मुलांनी जनावरांच्या दवाखान्यातील एका बंद खोलीत ठेवून टाकली आणि किल्ली माझ्याकडे दिली. तो बेशुद्ध असतानाच कोणीतरी ॲम्ब्युलन्सला फोन केला. ॲम्ब्युलन्स आली. त्याला उचलून कोल्हापुरातील सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. मी प्रथम पोलीस स्टेशनमध्ये गेलो. पोलिसांना वस्तुस्थिती सांगितली. त्यांना मोटरसायकल कुठं आहे ते पण सांगितलं आणि त्यांच्याकडे किल्ली जमा केली. सर, तुम्ही तुमच्या मुलाला गारगोटीच्या दवाखान्यात ॲडमिट केलं आहे. त्यामुळे त्या डॉक्टरांचं रिपोर्ट घेऊन तुम्ही गारगोटीच्या पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करा. चौकशीला आमच्याकडे आल्यानंतर आम्ही योग्य तो जबाब देऊ, पोलीस म्हणाले. साहेब, तो मुलगा दारू पिऊन गाडी चालवत होता. शिवाय त्याच्याकडे लायसन्स नाही, गाडीला लाईट नाही, नंबर प्लेट नाही, शिवाय गाडी त्याच्या नावावर पण नाही. बेजबाबदारपणे गाडी चालवत होता तो, मी म्हणालो. बरोबर आहे. तुमचे आपसात मिटते का बघा. कंप्लेंट करून फारसा फायदा होणार नाही. तुमचं मिटेपर्यंत ही किल्ली तुमच्याकडेच ठेवा. नंतर तुमचे आपसात मिटले तर त्याच्या ताब्यात ही मोटरसायकल द्या, पोलीस म्हणाले. कदाचित आरपीआयचे लोक पोलीस स्टेशनमध्ये माझ्या आधीच जाऊन आले असावेत. मी घरी आलो तर आमच्या घरातील बाहेरचा हॉल लोकांनी खचाखच भरला होता. त्यामध्ये उंदरवाडी व सरवड्याचे आरपीआयचे पुढारी आणि त्याचे कार्यकर्ते होते. या सर, आम्ही तुमचीच वाट बघत होतो. आमच्या या नालायक कार्ट्यामुळे तुम्हाला नाहक त्रास झाला. तुम्ही खूप चांगली माणसं आहात. तुम्ही आमच्या विरुद्ध कोणतीही वाईट पावले उचलणार नाही याची आम्हाला खात्री आहे. तरी सुद्धा तुम्हाला भेटणं हे आमचं कर्तव्य असल्यानं आम्ही आलोय. अहो, तो मुलगा दारू पिऊन गाडी चालवत होता.
त्याला काहीतरी शिक्षा व्हायला पाहिजे का नको? मी त्यांना विचारले. सर, सध्या तो सिटी हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध आहे. अद्याप शुद्धीवर आलेला नाही. बरं वाटल्यावर त्याला तुमच्याकडे घेऊन येतो. तुम्ही त्याला चपलाने मारा. आम्ही काहीही म्हणणार नाही, कार्यकर्ते म्हणाले. या सर्व घटनेमध्ये आमची काय चूक? आम्ही सर्वजण घराला कुलूप घालून गारगोटीमध्ये दवाखान्यात दिवस रात्र असतोय, मी म्हणालो. बरोबर आहे. तुम्हाला भरपाई देण्याइतकी आमची परिस्थिती नाही. आमचे पण हातावरचेच पोट आहे. काहीतरी मार्ग सांगा, मुलाचे वडील म्हणाले. गाडी घेण्याची ऐपत आहे ना तुमची? मी वैतागून विचारले. सर, बँकेचं कर्ज काढून गाडी घेतली आहे. बघूया. तुम्ही तुमच्या मुलाची काळजी घ्या. आम्हाला शक्य आहे तेवढी आम्ही तुम्हाला मदत करू, असे बोलून ते लोक निघून गेले. जवळजवळ 8 दिवस संकेत दवाखान्यात होता. आम्ही सर्वजण दिवसभर गारगोटीमध्ये दवाखान्यात बसून राहत होतो. संध्याकाळी झोपण्यासाठी तेवढे सरवड्याला येत होतो. गारगोटीमध्ये संतोषी नावाची आमची एक पुतणी आहे. तिने 8 दिवस संकेत व भागवत या दोघांच्या जेवणाची सोय केली. ती दररोज सकाळ संध्याकाळ डबा आणून देत होती. दरम्यान उंदरवाडीच्या कांबळेपैकी काही लोक येऊन संकेतच्या तब्येतीची चौकशी करून जात होते. 8 दिवसानंतर संकेतला डिस्चार्ज मिळाला. डिस्चार्ज दिवशी कांबळे दवाखान्यात आले. त्यांनी मला विचारले, डॉक्टरांचं बिल किती झालंय? 50,000 बिल झालंय, मी म्हणालो. सर, आम्हाला इतकं पैसे देणं शक्य होणार नाही. आम्ही सध्या एका ठिकाणचं कर्ज काढून 20,000 रुपये आणले आहेत. ते गोड म्हणून घ्या, कांबळे म्हणाले. हे बघा कांबळे, तुम्ही कर्ज काढून पैसे आणलेत बरोबर आहे. आमच्या मुलाला तुमच्यामुळे त्रास झाला ही गोष्ट खरी आहे. याचा अर्थ तुम्हाला पण त्रास द्यायचा अशी आमची बिलकुल इच्छा नाही. उचला ते पैसे. तुमचे पैसे नकोत आम्हाला. तुमच्या मुलाला ताकीद द्या. व्यवस्थित वागायला सांगा. दारू पिऊन परत एखादा अपघात व्हायला नको. जा तुम्ही, असे म्हणताच कांबळे यांच्या डोळ्यात पाणी तरळले. डोळे पुसत ते म्हणाले, खरोखरच तुम्ही देव माणसं आहात. धन्यवाद.